सर्वात आधी मी असा पॅनचा पीस घेतलेला आहे, जाड आहे आणि घट्ट पण आहे। तर त्यावर आपल्याला एखादी ताटली ठेवून त्याचं मोठं माप काढायचं आहे, जो आपल्याला एंडिंगला हवा आहे। तर आपण गोलाकार असा प्लेटने तयार केलेला आहे मोठ्या, आणि त्यानंतर आतमध्ये थोडी छोटी प्लेट त्याने सुद्धा आपण एक राऊंड करून घेतलेला आहे। त्यानंतर पुन्हा मला एक राऊंड हवा होता, त्यापेक्षा छोट्या ताटलीने मी केलेला आहे, आणि त्यापेक्षाही छोटा तर मी वाटीचा वापर केलेला आहे। अशा पद्धतीने तुम्ही काहीही वापरून छान असे आकार काढू शकता। त्यानंतर स्केलने मी त्याची उंची किती घ्यायची तर ती काढलेली आहे। मी 7 इंच उंची घेतलेली आहे, आणि साईडने तुम्ही त्याची जे जागा आहे ते किती घेता त्यानुसार त्याला आखून घ्यायचं आहे। तर अशा पद्धतीने सारखे पानं काढून घेतलेले आहे। त्यानंतर त्या कपड्यातून आपल्याला त्याला छान असं कट करून घ्यायचं आहे व्यवस्थित। अशा पद्धतीने आपले छान असे पानंसुद्धा तयार होऊन आपला बेस जो आहे तो रेडी आहे। तर आता ग्लूच्या सहाय्याने सर्वात आधी आपण वरून ग्लू लावलेला आहे, आणि मी बदाम कलर यूज करत आहे। बदाम कलरने आपल्याला आतमध्ये जो पूर्ण भाग आहे तो छान असा पॅक करून घ्यायचा आहे। त्यानंतर मी वापरत आहे येलो कलर। तर येलो कलरसुद्धा ग्लूने मी सर्व जागी ग्लूच वापरणार आहे, आणि फिट बसेल असं आपल्याला ते पॅक करायचं आहे, जेणेकरून आपण जेव्हा त्याला धुऊ तेव्हा ते खराब होणार नाही, कारण खालचाही कपडा आहे आणि वरून लोकरही धुतल्या जाणार आहे, तर आपल्याला काही प्रॉब्लेम नको। नंतर ऑरेंज कलर यूज केलेला आहे। ऑरेंज कलर छान असा आपण लावून घेऊ। एक राऊंडमध्ये एक कलर यूज करत आहे, तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलेही कलर यूज करू शकता। त्यानंतर मी कथ्था कलरचा वापर करत आहे, आणि एंडिंग आपल्याला कथ्था कलरने जो वरचा भाग पूर्णपणे आपल्याला छान असा झाकून घ्यायचा आहे। तर मी सांगितल्याप्रमाणे आपल्याला याला फिट बसून घ्यायचा आहे। त्यानंतर मी ग्रीन कलरने कवरअप करत आहे त्याला छान असं, म्हणजे त्याला एंड करत आहे। तर अशा पद्धतीने आपला बेस तयार झालेला आहे। आता पानांना ग्लू लावून मी सर्वात आधी त्याचे काटे हिरवे करणार आहे। तुम्ही ते पूर्णही हिरवे करू शकता, परंतु ते बघायला थोडं वेगळं वाटतं। त्यानंतर जांभळा कलर यूज करत आहे आतल्या भागात, असेच एक राऊंड त्याचे। नंतर मग पिंक कलर छान असा आपल्याला तो पण लावून घ्यायचा आहे, आणि त्यानंतर आतमध्ये पूर्ण येल्लो लावून घेणार आहे मी। येल्लोने पूर्ण त्याला बुजून घ्यायचं आहे आपल्याला। अशा पद्धतीने मी सर्व कंप्लीट करून दाखवते। तर अशा पद्धतीने आपलं छान असं तयार झालेलं आहे लोकरचं रांगोळी। तर आपल्याला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा, आणि वेगवेगळ्या डिझाईन बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे येणाऱ्या सर्व डिझाईन तुम्हाला आधीच पाहायला मिळेल। आणि कमेंटमध्ये काही अडचण असेल तर नक्की सांगा, लाईक करायला विसरू नका। धन्यवाद।